अहो आमच्या एरियातला वर्ल्ड फेमस वडापाव आहे, खाऊन बघा. सावकाश सावकाश. लसणाची चटणी छान आहे, मजा आली. खूप भूक लागलेली. पण तुम्हाला कसं कळलं मला भूक लागली आता? त्याचं काय, तुम्ही काल रात्रीपासून काही खाल्लं नव्हतं, म्हणजे तिकडे 2 बिस्किटं खाल्ली त्यावरच होतं, म्हणून मला वाटलं तुम्हाला भूक लागली असेल. खरं तर आज मी तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला न्यायला पाहिजे होतं, पण अहो नाही, ठीक आहे, छान आहे वडापाव खरंच. तुम्ही घ्या ना, तुम्ही पण काही खाल्लं नाहीये कालपासून. तुम्हाला अजून एक नक्की नको? नाही मला नको, तुम्ही प्लीज खा. काय झालं? काय नाही, लग्नानंतर बायको बरोबरचं पहिलं जेवण हे असं असेल असं कधी वाटलं नव्हतं. पंचपक्वानाच्या तोडीचं हे. श्रेयस, चल जेवायला. श्रेयस, आज झाला गेम. नाही. चल म्हंटल ना, तू ऐकायला शिका. श्रेयस, चल जेवायला. नाही. आई, चल जेवायला. दोघंही फोन उचलत नाहीयेत ग. म्हणजे भडकमकर तर नाहीच नाही, पण राजसी सुद्धा. आधी कशी समीरची आई म्हणून गळ्यात पडायची. आता या पोरीने येऊन ना सगळ्याचा सत्यानाश केला. मी तुला सांगते दीदी, ही ना कधी सुखी नाही होणार, कधी भलं नाही होणार या पोरीचं. हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला मेली ना. काय बोलू यांना मी? हेच सांगायला फोन करते की अजूनही काही बिघडलेलं नाहीये, होईल सगळं नीट. फोनच उचलत नाही येथे दोघं. आई नाहीच उचलणार आहेत ते फोन. अगं समीरनं माती खाल्ली आहे, आणि तो जे काही वागलाय ना त्याच्यावरून तर मला वाटलं होतं भडकमकर जवळजवळ आपलं घर जाळतील. त्या मानाने कमीच रिॲक्ट झाले दोघेही. नाही ग, मला तर आता वेगळीच भीती वाटायला लागली ग. वादळापूर्वीची शांतता आहे ग. हे घर आपल्या नावावर होण्याच्या दिवशीच हे सगळं व्हावं. आता तर मला भीती वाटू लागली. हे भाड्याचं घर ही काढून घेतोय की काय भडकमकर आपल्याकडून? म्हणजे मूर्खपणा या दोघांनी केला आणि त्याची शिक्षा आपल्या सगळ्यांना. देवा, काही करून मस्का लावायला हवा भडकमकरला. दादा पुता करायलाच हवा. मी त्याला घरात घेतलं नाहीये, हे लग्न मला मान्य नाहीये, अजूनही वेळ गेलेली नाहीये हेच सांगायला तर फोन करते, पण फोन उचलतील तर शपथ. आजी, आपण घरात का घेत नाही आहोत समीर मामा आणि मामीला? परत जर तिला मामी म्हणालास ना, बघ कुणी नाही येते आपली, नाही तर तुला सुद्धा बाहेर उभा करी ना त्यांच्यासारखाच. तुझी मामी फक्त राजसी आहे, कळलं? कशाला नको ते बोलतो.
काय करताय? कुठल्या अधिकाऱ्याने? या घरात कुठलाही निर्णय घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही, हे विसरलात वाटतं. परत जर तुमच्या लाडक्या मुलाला आणि त्या मुलीला घरात घेण्याचा विचार केलात ना तर बघा, गाठ माझ्याशी आहे. चला आत हो. आत हो म्हटलं ना. माझा भाचा श्रेयस. हो माहिती आहे, मंदिरात भेटलेले.